नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज 4 ऑगस्ट 2024 या दिवशी संस्थाचालक महासंघ शिक्षण संस्थाचालक महासंघ संभाजीनगर या शैक्षणिक संस्थेच्या महासंघाची आज कार्यकारिणी जाहीर झाली। या कार्यकारिणीचे अध्यक्ष मराठवाड्यातील ज्येष्ठ आणि मागच्या कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष असलेले द्वारका भाऊ पाथरीकर, ज्यांनी या संभाजीनगर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं, असं यांची अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झालेली आहे। कार्याध्यक्ष म्हणून मागच्या कार्यकारिणीमध्ये सरचिटणीस असलेले मधुकरराव भोळे या कार्यकारिणीमध्ये त्यांना म्हणजे मी कार्याध्यक्ष म्हणून एकमताने निवड झालेली आहे। सरचिटणीस म्हणून गतखडे नाही, खानापूर तो भी नाही, गतखडे सरचिटणीस म्हणून खानापूरकर यांची निवड झालेली आहे। कोषाध्यक्ष विश्वनाथराजी तरटे, उपाध्यक्ष के.व्ही. वाघमारे, नंदकिशोर गावंडर, सरचिटणीस सचिव गतखडे सर, सल्लागार मुकीम देशमुख सर, जे की जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते, आणि विधी सल्लागार आमचे गाडेकर साहेब, ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जवळपास 35 ते 40 वर्ष शिक्षण अधिकारी, उपशिक्षणाधिकारी म्हणून पद भूषवले, आणि त्यांनी LLB आणि LLM सुद्धा केलेलं आहे। तर या महासंघाचे ते विधी सल्लागार, महासंघाच्या ज्या ज्या काही अडचणी असतील कायदेशीर बाबीचा ते निश्चितपणाने विचार करतील आणि त्यानुसार सल्ला देतील। तर आजच्या या मीटिंगमध्ये त्यांचा विधी सल्लागार म्हणून त्यांची निवड झालेली आहे। सदस्य म्हणून चिटणीस म्हणून पूजा विठोरे यांची निवड झाली। सदस्य म्हणून उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर कुतुबुन निसा खान आणि राहुल मस्के अशा या सदस्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे। सर्वांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलं, आणि ही कार्यकारिणी निवड करण्याचं कारण असं की या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये शासनाने आमूलाग्र असे बदल केलेले आहे, जे की शिक्षण क्षेत्राला आणि संस्थाचालकाला फार घातक आणि म्हणजे अडचणीचे आहेत। या सगळ्या विषयाला तोंड देण्यासाठी सक्षम अशी संघटना असणं गरजेचं होतं, आणि म्हणून आजच्या या बैठकीमध्ये शिक्षण संस्थाचालक महासंघाची ही कार्यकारिणी 5 वर्षासाठी याची निवड झालेली आहे। ही कार्यकारिणी छोट्याशा संस्थाचालकाच्या अडचणीपासून ते मोठ्या, म्हणजे ज्याच्या 2 शाळा असतील, 3 असतील, किंवा कॉलेज असतील, मेडिकल कॉलेज असतील, विद्यापीठ असेल, अशा संस्थाचालकाला हे शिक्षण संस्थाचालक महासंघ निश्चितपणाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आणि 15 तारखेला मात्र परत व्यापक स्वरूपात बैठक घेऊन या कार्यकारिणीमध्ये जे स्वतः काम करू इच्छिणारे जे काही संस्थाचालक असतील त्यांचासुद्धा या ठिकाणी समावेश केला जाणार आहे। आणि थोड्याच दिवसात या कार्यकारिणीची शिष्टमंडळ विभागीय उपसंचालक, शिक्षण अधिकारी यांना भेट देऊन ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्याबद्दल निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, आणि त्यातूनच पुढचा संस्थेचा
अडचणीचा कार्यक्रम सादर केला जाईल आणि 15 ऑगस्टला मात्र याच हॉलमध्ये परत व्यापक अशी बैठक होऊन त्याच्यात पुनर्गठित जे पदाधिकारी संचालक स्वतः करू इच्छित असेल त्यांना याच्यात सहभागी केलं जातं. तर आपण पत्रकार आला त्याच्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद, आभार. या संचालक महासंघाला आपण वेळोवेळी सहकार्य करावं आणि असलेल्या ज्या काही शासकीय लेवलच्या मागण्या आहेत त्या चांगल्या पद्धतीनं मांडण्याचा आपण प्रयत्न करावा एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा जो कार्यकारिणी भाऊ पाथेकर यांच्या आदेशानुसार झाली असं मी जाहीर करतो. जी शिक्षण बहुजन अल्पसंख्याक शिक्षण संस्था चालक महासंघ होतं हे आज बरखास्त केलेलं आहे आणि फक्त आता शिक्षण संस्था चालक महासंघ संभाजीनगर असं नाव राहील. आणि यामध्ये मी जसं अन्याय करणाऱ्याला आपण बोलतो तसं आपण ही संस्था चालकालाही विनंती राहील की त्यांनी आपण आपलं चारित्र्य आपलं सगळ्या गोष्टी व्यवस्थितशीर सांभाळाव्या आणि अन्याय झाला तर आम्ही त्यांच्या पाठीमागं उभं राहू. आणि बरंचसं बोलता येईल, बऱ्याचशा अडचणी आहेत. शिक्षण वाढलं पाहिजे. संस्था चालक अनेक तऱ्हेनं काम करतात. जेवढं जिल्हा परिषदची हे देऊ शकली नाही. आता तिथं येऊन गेले मुख्यमंत्री जिल्हा परिषदचे असिस्टंट CEO होते. त्यांनी सांगितलं की इतक्या शाळा बंद 9,000 शाळा बंद पडल्या भारतात. तर त्याचं कारण काय आहे बंद पडण्याचं की तिथं शिक्षण बरोबर नाही. लक्षात घेत मी जबाबदारीनं बोलतो. आणि त्यामुळे औरंगाबादमध्ये नूतन आपलं विद्यालय बंद पडलं. नूतन बहुजन आपलं मल्टीपर्पज बंद पडलं. अशा अनेक संस्था आहे. जिल्हा आपलं नगरपालिकेच्या पण बरेच शाळा बंद पडलेल्या आहेत. हे तर मी असं म्हणतो की आता थोडा बहुत क्ल्यू मिळू लागला की जिल्हा परिषदच्या शाळा सुधारायचा प्रयत्न चालला. पण त्यांनी इतका चांगला प्रयत्न करावा की आमच्याकडं विद्यार्थी आले नाही पाहिजे, त्यांच्याकडंच विद्यार्थी गेले पाहिजे. कोणाकडं तर उलट होऊ लागलं. संस्था चालकाकडं विद्यार्थी येतात, तिकडचे कमी होतात. आणि म्हणून उभं एकमेकावर राग करण्यात काही अर्थ नाही. म्हणून संस्था चालक अतिशय इमानदारीनं काम करतात, मुलाला शिकवायचं काम करतात आणि त्यांना सगळं हाताने सरकारने मदत करावी एवढं बोलतो. आणि आपण एक महत्त्वाचा विषय असा आहे की भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांचं एक स्लोगन होतं की काँग्रेस मुक्त भारत. आणि पूर्वीच्या काळात पण त्यांनी कधी संस्था काढल्या? RSSच्या किती संस्था आहे, यांच्या किती संस्था आहे. आणि आता तुम्ही मतलब काय काँग्रेस मुक्त भारत. आता बहुजन युक्त काँग्रेस आहे. आता काय आहे? बहुजन युक्त काँग्रेस आहे. आणि अजून सगळेच युक्त हे काय म्हणतात त्याला भाजप आहे. त्यामुळे काही अडचण नाही आता काही. फक्त जनतेनं नीट राहावं एवढीच माझी विनंती आहे की हे काय चाललं याच्यावर त्यांनी विचार करावा आणि पुढचे निर्णय घ्यावे एवढंच या ठिकाणी बोलतो.